नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, माऊली एज्युकेशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं भरपूर स्वागत। आणि आपल्यापर्यंत पोहोचलेले खूप जास्त डाउट्स विद्यार्थी व पालकांचे होते की सेफ एसएमएल काय राहील एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी, एमबीबीएस प्रायव्हेटसाठी आणि बीएमएस गव्हर्नमेंटसाठी। बीएमएस प्रायव्हेटचा आपण लवकरच डिस्कस करू, पण हे काढायला मला खूप वेळ लागला आणि मी तेच तुमच्या समोर आता दाखवणार आहे। आणि पहिले म्हणजे आपण सेफ एसएमएल कसा काढतो ते पण मी तुम्हाला सांगेल। फक्त हवेत आपण गोष्टी करणार नाहीये, आपण सर्व जे ते सर्व प्रूफ सोबत दाखवत असतो, सर्व मी तुम्हाला ऑन स्क्रीन तुमच्या समोर दाखवत असते। ते तुम्हाला पण समजायला हवं की कसं आपण काढतो आणि कसं आपण सर्व जे सेफ एसएमएल ते गृहीत धरले पाहिजे। तर सर्वात आधी आपल्याला जेव्हा प्रोविजनल मेरिट लिस्ट येते त्याच्यानंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स येते, जी अजून ह्या वर्षाची तरी आलेली नाहीये, ती आपल्याला मागच्या वर्षाची दिसेल। तर मागच्या वर्षाची सीट मॅट्रिक्स मध्ये आपण बघूयात। जसं तुम्हाला इथं दिसत असेल की ही जी आहे ही मागच्या वर्षाची सीट मॅट्रिक्स आहे। ही गव्हर्नमेंट कॉलेजेस एमबीबीएस बीडीएस साठीची सीट मॅट्रिक्स, ग्रुप ए ची सीट मॅट्रिक्स वेगळी असते, ग्रुप बी ची वेगळी असते। त्यामध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स दिसतात एक स्पेसिफिक कॅटेगरी वाइज। इथं टोटल कॉलेजेस तुम्हाला दिसत आहे, अराउंड 42 कॉलेजेस आपल्या एमबीबीएसचे आहे, एमबीबीएसचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे। पण त्यामध्ये आता एक कॉलेज नव्हतं सीट मॅट्रिक्समध्ये फर्स्ट राऊंडमध्ये, तर ते एक कॉलेज त्यांनी घेतलेलं नाही आहे। तर आपण टोटल सीट्स जे ते एवढंच धरून चालू की सेफ एसएमएलवर आपला नंबर जो आहे तो लागू शकतो। तर जनरलसाठी आपण इथं बघितलं होतं कॅटेगरी वाईज, तुम्हाला इथं वरती दिसत असेल तर तुम्ही इथं हे बघा की एससी कॅटेगरी आहे आणि त्याखाली टोटल सीट्स दिलेले आहेत, त्याच अकॉर्डिंग आपण सर्व सेफ एसएमएल काढलेले आहे। मागच्या वर्षाची पण आपल्याकडे एसएमएलची लिस्ट आहे। सेफ एसएमएल मागच्या वर्षी किती रँक पर्यंत किंवा किती एसएमएल पर्यंत विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली होती ते मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर मी परत डिस्कस करणार नाही। आणि एसएमएल कसं बघायचं ते पण मी सांगितलं होतं, पण तुम्ही बघताय म्हणून मी पुन्हा एकदा हे तुम्हाला समजून देते की कसा एसएमएल आपण काढत असतो। तर सर्वात आधी हे बघा की टोटल सीट्स किती आहेत, जनरल वुमेन वगैरे हे सर्वांचे टोटल करा आणि टोटल नंबर ऑफ सीट्स किती निघताय ह्या अकॉर्डिंग जर तुमचा एसएमएल असेल याच्या आत असेल तर मग तुमचा नंबर इझिली लागेल। तुमच्यासाठी एकदम इझी वे मध्ये सर्व गोष्टी करून दिलेल्या आहेत, तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये, सर्व मी करून ठेवलंय तुमच्यासाठी। सर्व फ्रीचे व्हिडिओज आपण या चॅनलला देत असतो, तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहतील। आता ह्या व्हिडिओला आपण खूप जास्त कष्ट घेत आहेत म्हणून आपल्याला वेळ झालाय, नाही तर मी पण रात्री अपलोड करू शकत होती। तर इथं आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचा सेफ एसएमएल आधी बघूयात कॅटेगरी वाईज। तर कॅटेगरी एससी साठी आपला सेफ एसएमएल टोटल सीट्स किती आहे, 639 आहे। तर तुम्ही हा जो आहे तो सेफ एसएमएल धरू शकतात की याच्या आत जर तुमचं एससी कॅटेगरीमध्ये कॅटेगरी रँक असेल म्हणजे तुमचा नंबर आरामात लागून जाईल कोणत्या तरी एका गव्हर्नमेंट कॉलेजला। आणि त्यात ते फक्त 41 कॉलेजेस आहे, आता नवीन एक कॉलेज आलेलं आहे, त्यात त्यांनी मागच्या वर्षीचं एक कॉलेज घेतलं नव्हतं, तर असे 2 किंवा 3 कॉलेजेस तुम्ही ॲडअप करून चला, म्हणजे त्यांचे तुम्ही 4-5 सीट्स धरून चला, तर अराउंड 645 पर्यंत आपली जर संख्या आहे एससी साठी जाऊ शकते। तर तसं पण तुम्ही गृहीत धरू शकतात की आपला जर अराउंड 650च्या आत जर एसएमएल असेल तर आपला एसएमएल खूप सेफ आहे आणि आपला नंबर इझिली लागून जाईल। एसटी साठी 344 आहे, व्हीजे साठी तसाच 148चा एसएमएल आहे, म्हणजे 148 रँकच्या तुम्ही आत राहायला पाहिजे। N1 साठी म्हणजे काय की एनटी ब साठी तुमचं जे आहे ते 123 एसएमएल राहायला पाहिजे, एनटीसी साठी 172 राहायला पाहिजे आणि एनटीडी साठी अराउंड 98 तुमचा एसएमएल राहायला पाहिजे। ओबीसी साठी 935, एसईबीसी साठी 492, ईडब्ल्यूएस साठी 492, परत ओपन साठी आपला 3402 म्हणजे 3402 एवढा एसएमएल राहायला पाहिजे। आता ओपनचा आपण कॅटेगरी रँक बघितला का, तर नाही, ओपनचा आपण डायरेक्ट स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे एसएमएल बघितला, त्यावरून आपल्याला हे समजलं। कारण ओपन ही कॅटेगरी नाहीच आहे, तुम्ही ऑलरेडी विदाउट कॅटेगरी आहे, अनरिझर्व्ड कॅटेगरी आहे, म्हणून आपल्याला इथं एसएमएलच बघावं लागतो, तसं स्पेसिफाईड नाही राहत। आणि इथं मग तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही गव्हर्नमेंटसाठी समजली। आता हे आपण कसं बघितलं तर ते पण मी तुम्हाला परत एकदा सांगते। तर ही आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट, यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय पहिल्या नंबरचा जो विद्यार्थी आहे तो ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि त्याची कॅटेगरी रँक पण काय, तो ओबीसी 1 म्हणजे कॅटेगरी रँक पण। तसंच आपल्याला एससी साठी दिसतंय की एससी साठी पण कॅटेगरी रँक 1 आहे, असं तुम्हाला कॅटेगरी रँक बघायचं आहे। परत इथं ओबीसी साठी तुम्हाला 2 दिसलं, एनटीबी साठी इथं 1 आहे, एनटीडी साठी 1 आहे, तर असे सर्व तुम्हाला कॅटेगरी रँक इथं असे दिसतील आणि इथंच तुम्हाला बघायचे आहे, त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमची कॅटेगरी रँक पण समजून जाईल। आणि परत आपल्याला अजून रिजेक्टेड कॅन्डिडेट्सची लिस्ट आली होती किंवा आपल्याला काही रिमार्क पण आले होते। मी डॉक्युमेंट्सबद्दल तुम्हाला आतापर्यंत खूप विषय सांगितले,
प्लस मी खूप एक्झाम्पल्स सांगितले, माझे मागचे एक्सपिरियन्स सांगितले आणि डॉक्युमेंट्स किती इम्पॉर्टंट आहे ते पण सांगितलं. आता तुम्हाला समजलं असेल तर तुमच्यासमोर सर्व जे करेक्शन आहे ते आले असतील, सर्व करेक्ट आलं असेल. पण जर आता तुम्ही नसेलच लक्ष दिलं तर आपल्याला इनव्हॅलिड डोमेसाईल, इनव्हॅलिड CVC म्हणून आलं असेल, तर ते आपल्याला आता दिसतं की किती प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना होत आहेत. तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियडचा वेळ दिलेला आहे आज आणि उद्यासाठी, तर तुम्ही त्यामध्ये तुमचं जे काही ग्रीव्हन्स आहे किंवा करेक्शन आहे ते तुम्ही अपहोल्ड करू शकतात आणि तुम्ही त्या कंप्लेंट फाईल करू शकतात. त्याच्यावर मी ऑलरेडी काल व्हिडिओ बनवला होता. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. आता आपण प्रायव्हेट MBBS कॉलेजेससाठीचा सेफ SML बघूयात. तर यामध्ये SC कॅटेगरीचा काय होता, तर अराउंड 838 आपला प्रायव्हेट MBBSसाठीचा सेफ SML राहील की एवढं जर तुमचं रँक असेल कॅटेगरी रँक तर तुमचा आरामात नंबर लागून जाईल. ST साठी 451, VJ साठी 194, N1 साठी 161, N2 साठी 226, N3 साठी अराउंड 129 रँक म्हणजे कॅटेगरी रँक आहे. OBC साठी अराउंड 1227, SABC साठी 753, EWS आपलं प्रायव्हेटमध्ये राहत नाही म्हणून EWS नाही आहे. ओपनसाठी परत तेच की अराउंड तुम्ही 2900 किंवा 2980 घेऊ शकतात की एवढा तुमचा सेफ SML राहू शकतो. याच्यात 5-10 सीट्स जे आहे ते ॲडअप करत चला किंवा मायनस करत चला. असं पण एक कॉलेज जे आहे ते डिडक्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून तुम्ही ते पण गृहीत धरून चला. प्लस कॉलेजेस ॲड पण होत आहे तर ते पण तुम्ही विचार करत चला. आता आपण BMS गव्हर्नमेंटचं बघू की BMS गव्हर्नमेंटचा काय राहू शकतो. त्यात आपले जे मागच्या वर्षीचे जर आपण SML बघितलं तर भरपूर लेट SML पर्यंत नंबर विद्यार्थ्यांचे लागलेले आहे लास्ट स्टे वॅकन्सीला. कारण स्टे वॅकन्सी प्लस राऊंड 1 राऊंड 2 यांचे सर्वांचे मी राऊंड्सच्या पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही आता रिसेंटचा व्हिडिओ आहे तो बघू शकतात. त्यामध्ये सर्व रूल्स एक्सप्लेन केले. तुम्ही स्टे वॅकन्सीपर्यंत कसं थांबू शकतात आणि कसं तुम्हाला चांगलं सीट भेटेल ते पण मी तिथे सांगितलं आहे, तर ते पण तुम्ही बघू शकतात. प्लस तुम्हाला वाटतं की तुमची काउन्सिलिंग आमच्याकडनं झाली पाहिजे तर आपण काउन्सिलिंगमध्ये काय काय प्रोव्हाइड करतो ते सर्व डिटेल्स आम्ही पाठवू. पण तुम्ही त्याच्या आधी आम्हाला व्हॉट्सअपला फक्त सेंड QR म्हणून मेसेज टाका किंवा तुम्ही पेड काउन्सिलिंग डिटेल्स म्हणून पण मेसेज टाकू शकतात. तुम्हाला पूर्ण जो डिटेल्ससह सर्व जो मेसेज आहे तो पाठवला जाईल, QR कोड पाठवला जाईल, त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पुढची काउन्सिलिंग सर्व आपण करू. काउन्सिलिंग म्हणजे काय तर फक्त प्रोसेस नाही आहे, म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं, चॉईस फिलिंग करणं एवढीच काउन्सिलिंग राहत नाही. तर पुढे काउन्सिलिंग म्हणजे तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग, तुमच्या SML अकॉर्डिंग कोणतं कॉलेज तुम्हाला भेटेल, कोणतं कॉलेज आपण टाकलं पाहिजे, चॉईस फिलिंग कशी केली पाहिजे, तर त्यावर आपली काउन्सिलिंग डिपेंड करते. चॉईस फिलिंगचा अराउंड 70% रोल आपल्या पूर्ण काउन्सिलिंगमध्ये असतो आणि रजिस्ट्रेशनचा रोल 30% असतो. का? कारण आपले जर डॉक्युमेंट्सच प्रॉपरली अपलोडेड नसेल किंवा डॉक्युमेंट्समध्ये काही इश्यू असेल तर आपल्या अलॉटमेंट झाल्यानंतर पण फायदा नाही आहे, कारण आपलं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. तर फक्त रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करून फायदा नाही आहे. तर अलॉटमेंटच्या वेळेस पण आपल्याला काय प्रॉब्लेम्स येणार आहे, आपल्याकडनं कोणतं कॉलेज सिक्युरिटी डिपॉझिट मागतं, कोणतं नाही मागत, कोणत्या कॉलेजची आपल्याला फीज लागते, कोण आपल्याला स्कॉलरशिप देतं ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही एक प्रॉपर काउन्सिलर लावणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला जेवढे व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करते त्यावरून तुम्ही आरामात तुमची काउन्सिलिंग खूप इझिली एकदम स्मूथली तुम्ही तुमची काउन्सिलिंग करणार, ते मला गॅरंटी आहे. कारण मी बनवतेच तितके डिटेलमध्ये तुमच्यासाठी, ते पण पूर्ण फ्रीमध्ये. पण जर तुम्ही थोडंफार अडचणीत आल्या किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाले तर त्यासाठी तुम्हाला एक तरी काउन्सिलर पाहिजे. आणि मला तरी वाटतं की तुमच्या हातात हे जे 6 महिने हे खूप जास्त व्हॅल्युएबल पिरियड आहे. हा इतका टाईम पिरियड तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की जर तुम्ही हा वेस्ट केला तर पुढे 5.5 वर्ष पण तुम्हाला एका साध्यासुध्या कॉलेजमध्ये वेस्ट करावं लागतील. तसं नको व्हायला. तर प्रॉपर 6 महिने प्रॉपर काउन्सिलिंग करा. थोडेफार पैशांकडे बघू नका. ज्या लोकांनी थोडेफार पैशांकडे बघितलं त्यांचं आपल्याला दिसतंय की इनव्हॅलिड CVC दिसतंय किंवा रिजेक्टेड कॅन्डिडेटची सुद्धा लिस्ट निघालेली आहे. म्हणजे जे लोकांनी रिजेक्शन फेस केलं आहे का, कारण त्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोडेड नाही आहे, तर असे पण स्टुडंट्सची लिस्ट आपल्या CET सेलला आलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकतात. पण जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर म्हणून मी सांगते की प्रॉपर काउन्सिलिंगसाठी एक गायडन्स घ्या, म्हणजे आपल्याला रूट माहिती राहतो. त्या रस्त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर काउन्सिलरची गरज पडते आणि ती तुम्हाला ह्या 6 महिने पूर्ण गायडन्ससह तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आणि हे जे 6 महिने हेच तुमचे 5.5 वर्ष पुढचे जज करतील आणि पुढचे सर्व ठरवतील. म्हणून तुम्हाला प्रॉपरली सर्व विचारपूर्वक करायचं आहे. आतापासून घाई करू नका. तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोणत्या राऊंडमध्ये आपल्याला उतरायचं आहे, कोणत्या राऊंडमध्ये नाही उतरायचं आहे. तर त्या सर्व गोष्टी आधी क्लिअर करा आणि मगच काउन्सिलिंगसाठी कॅरी फॉरवर्ड करा, मूव ऑन करा. नाहीतर आपल्याला एक चांगलं कॉलेज भेटणार नाही. आता आपण BMS गव्हर्नमेंटबद्दल डिस्कस करू.
आता SC कॅटेगरीमध्ये जो BMSचा गव्हर्नमेंटचा सेफ SML तुम्हाला दिसत असेल तो आहे अराउंड 1017. आता इथं आपण हा SML कसा घेतला आहे, आपण MBBSचे गव्हर्नमेंटचे सीट्स ॲड केले, MBBSचे प्रायव्हेटचे सीट्स ॲड केले आणि मग BMSचे गव्हर्नमेंट सीट्स ॲड करून आपल्याला हा जो सेफ SML आहे तो भेटलेला आहे. आता SCसाठी हा एवढा SML राहू पण शकतो का, कारण SCसाठी आपल्याला फीज लागत नाही. तर मोस्टली विद्यार्थी प्रेफर करतात MBBS गव्हर्नमेंट नंतर MBBS प्रायव्हेट, कारण त्यांना ट्युशन फीज माफ राहते, त्यांना फक्त डेव्हलपमेंट फीज भरावं लागते, त्यांना ट्युशन फीज ऑलरेडी माफ राहते. म्हणून BMS गव्हर्नमेंटचा आपला सेफ SML 1017 SCसाठी येऊ शकतो. STसाठी अराउंड 548 आहे, विजेसाठी अराउंड 235 आहे, N1साठी 195, N2साठी 275, N3साठी अराउंड 157 म्हणजे 157, OBCसाठी अराउंड 1488चा तुम्हाला इथं सेफ SML दिसतो. SCBCसाठी अराउंड 891 आणि EWSसाठी अराउंड 630चा सेफ SML आहे. ओपनसाठी परत तेच की आपण SML घेतली आहे तर अराउंड 3407 जर तुमची SML असेल तर मग आपण इथं गृहीत धरू शकतो की तुमचा नंबर लागून जाईल. बाकी तुम्हाला सर्व जे गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट होता की आपलं जे SML आहे त्यामध्ये चेंजेस येऊ शकतात का, तर हो, SML मध्ये चेंजेस येतील का, कारण ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. आता प्रोव्हिजनल म्हणजे काय की ही आपली फायनल मेरिट लिस्ट नाही आहे. फायनल मेरिट लिस्ट आपली आता नंतर पब्लिश होईल. आता ह्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काढली आहे. यात जर कोणाला काही डाऊट असेल, कोणाला काही करेक्शन करायचं असेल तर ते विद्यार्थी आता CET सेलला प्रोफाईलमध्ये करेक्शन करू शकतात आणि ते एक कंप्लेंट फाईल करू शकतात. जर त्यांचं सर्व क्लिअर आउट झालं, जर सर्व जे इनव्हॅलिड डॉक्युमेंट्सवाले विद्यार्थी होते त्यांनी जर त्यांचं सर्व क्लिअर केलं, डोमेसाईल त्यांचं जर प्रोव्हाइड केलं CET सेलला किंवा CBC प्रोव्हाइड केलं ओरिजिनल, तर त्यांचे पण SML इथं ॲडअप होऊ शकतात. कारण भरपूर असे रँक आहे ज्यांचे रँक चांगले, ऑल इंडिया रँक, पण डॉक्युमेंट्समध्ये इश्यू असल्यामुळे त्यांना सर्व खाली फेकलं गेलेलं आहे. म्हणून आपण ही प्रोव्हिजनल धरून चालू आणि यात थोडेफार चेंजेस येतील, एकदम मायनर चेंजेस आपल्याला दिसतील. तुम्ही लक्षात घेऊन चला की अराउंड 10-12चा SML आपला पुढे मागे ढकलला जाऊ शकतो. तर त्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे, किंवा 5चा. तर त्या अकॉर्डिंग आपलं फायनल मेरिट लिस्ट येईल आणि मगच आपल्याला सर्व गोष्टी समजून जाईल. पण CET सेल थ्रू सर्व जे आहे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ऑलरेडी क्लिअर राहतं आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये पण आतापर्यंत इतका काही डिफरन्स आपल्याला बघायला भेटला नव्हता, कारण आतापर्यंत रिजेक्टेड कॅन्डिडेटची पण लिस्ट निघाली नव्हती आणि इनव्हॅलिडची पण निघाली नव्हती कधी. हे आपलं पहिल्यांदा होतं आहे आणि पहिल्यांदा असल्यामुळे आपण गेस करू शकत नाही की पुढे फायनल मेरिट लिस्टमध्ये किती चेंजेस येऊ शकतात. आपण एवढं गेस करू शकतो की चेंजेस येतील, पण किती येतील ते आपण सांगू शकत नाही. जर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे तर तुम्ही फ्रीची व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. प्लस तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खाली नंबर डिस्प्ले होतोय, त्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा. मी ऑलरेडी सांगितलं, कॉल करा, जर जमलं तर उचललं जाईल, किंवा बिझी वगैरे आला तर फक्त व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा आणि मेसेज सेंड करा पेड काउन्सिलिंग डिटेल्सबद्दल. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला आता प्रोव्हाइड केल्या जातील एकदा पेड काउन्सिलिंग घेतल्यानंतर. आणि पेड काउन्सिलिंग जेव्हा तुम्ही विचारताय तेव्हा आता SML आल्यामुळे SML सुद्धा तिथं मेन्शन करा, म्हणजे इझी होतं तुम्हाला सांगायला. धन्यवाद.